त्यामुळे कपटी इस्माचा कुटीलपणा त्याचा नाश करवतो. आणि आज अनेकांनी स्वतःचा नाश जो आहे हा करून घेतलेला आहे. आणि अनेक जण हे स्वतःच्या नाशावरती अद्यापही आहे. आणि ते आज स्वतःचा नाश करून घेण्याच्या त्या रस्त्यावरती आज का आहे? कारण स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून त्यांनी कपट रूपीची जी काही वागणूक आहे ती केलेली आहे. आणि कपट रूपी वागणूक करून त्यांनी न केवळ लोकांना फसवलेलं आहे, न केवळ त्यांनी लोकांना जे आहे त्यांनी लोकांचा घात केलेला आहे, न केवळ त्यांनी लोकांबरोबर दुटप्पीपणाने वागलेले आहे, तर अशा अनेक गोष्टी त्यांनी लोकांबरोबर केलेल्या आहेत. आणि त्यामुळं आज ते पतनाच्या मार्गावरती जे आहे ते गेलेले आहे, सत्यापासून ते भटकले आहे. आणि आज अनेक लोक हे नाशाच्या मार्गावर याच कारणामुळे असल्यामुळे पाहायला भेटतात. आणि आपण शिकलेलो आहोत की का आपल्याला या दिवसांमध्ये आपल्या स्वतःच्या आध्यात्मिकतेकडं आपण आणखी मोठ्या प्रमाणात वाढावं यासाठी लक्ष देण्याची गरज आहे. तर आपल्या जीवनामध्ये देखील आपण कपट जे आहे ते करत असतो. आणि हे जे सत्य आहे हे नाकारता येत नाही. कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपलं जे आहे ते चांगलं व्हावं. परंतु जर एखाद्याचं वाईट करून जर ते चांगलं आपण आपल्या स्वतःचं करून घेत असू तर ते देवाला मुळीच मान्य नाही. आणि देवाची इच्छा काय आहे हे आपण पवित्र शास्त्रातून जे आहे 2 मुद्द्यातून काय केलं होतं समजून घेतलं होतं. आणि पहिला मुद्दा आपण पाहिलेला होता की कपट सत्यापासून दूर नेतं आणि पतनाकडे जे आहे ते घेऊन जात असतं. हा मुद्दा आपण शिकलो होतो. यातून आपण वचनं वाचली होती, काही उदाहरणं आपण घेतली होती की कशा प्रकारे पतन जे आहे ते होतं, कशा प्रकारे सत्यापासून जे आहे ते भटकलं जातं. त्यानंतर मुद्दा क्रमांक 2 आपण बघितलं होतं की कपटामुळे देवाचा न्याय जो आहे तो ओढवला जातो किंवा देवाच्या न्यायाला आपण आमंत्रण जे आहे ते देत असतो. आणि म्हणून कपट करणं हे मुळात चांगलं नाहीये. कारण ते केल्यामुळं आपल्या जीवनामध्ये आपण स्वतःचा नाश जो आहे तो करून घेत असतो. आणि म्हणून आपल्याला स्वतःला वाचवणं फार गरजेचं आहे देवाच्या न्यायापासून, सत्यापासून, भटकण्यापासून. आणि आपण आपल्या स्वतःला जे आहे ते वाचवायचं आहे कोणत्या गोष्टीपासून, तर आपलं जे पतन आहे ते होऊ नये यापासून. तिसरा मुद्दा आपण यावेळेला शिकणार आहोत. मुद्दा क्रमांक 3 लिहून घ्या. आपला विषय आहे, आपला जो विषय आहे तो आहे कुटील इस्मांचा कुटीलपणा हा त्यांच्या नाशाचं कारण कसं बनतो हा आपला विषय आहे. आणि या विषयातला मुद्दा क्रमांक 3 लिहा. मुद्दा क्रमांक 3 आहे कपट स्वतःच्याच जाळ्यात अडकवतो. मुद्दा क्रमांक 3 लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 3 आहे कपट आपल्याला स्वतःच्याच जाळ्यात अडकवते. मुद्दा क्रमांक 3 कपट आपल्याला स्वतःच्याच जाळ्यात अडकवते. आता अनेक वेळा आपण पाहतो की स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून आपण त्या व्यक्तीबरोबर कपट स्वरूपात वागतो ज्या व्यक्तीचा फायदा होऊ नये तर आपला स्वतःचा व्हावा असं आपल्याला वाटत असतं. आणि त्या व्यक्तीकरता आपण अनेक जे काही जाळे आहे ते पसरवत असतो. आता जाळे हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. फसवणुकीचं जाळं आहे, निंदा करण्याचं जाळं आहे, चुगली करण्याचं जाळं आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो की दुटप्पी स्वभावाने वागण्याचं एक जाळं आहे. असे अनेक जाळे आहेत. भ्रम पसरवण्याचं जाळं आहे. एकमेकांच्या गृहामध्ये उभं करून देण्याचं एक जाळं आहे. दाखवायचं एक आणि करायचं एक जाळे. असे अनेक जाळे आहेत. आणि ते जे जाळे आहे ते आपण पसरवतो यासाठी की आपला जो काही फायदा आहे तो करून घेण्यामध्ये कोणी अडखळण जे आहे ते आपल्याला होऊ नये. आणि जर कोणी अडखळण होत असेल
तर तो त्या जाळ्यामध्ये अडकला पाहिजे जे आपण पसरलेलं आहे. इतकं भयानकरित्या आपण स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून कपटाच्या साहाय्याने जे आहे इतरांकरता अडकण्याचं कारण बनत असतो. आणि देवाचं वचन हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. कारण दुसऱ्याला फसवण्यासाठी आपण जे षडयंत्र रचतो, दुसऱ्याला फसवण्यासाठी आपण जे जाळे जे आहे ते पसरत असतो, अनेक वेळा तेच आपल्यावरती उलट करतो. अनेक वेळा ते जे जाळं असतं ना, त्या जाळ्यामध्ये आपण स्वतः जे आहे ते फसत असतो. आणि म्हणून कधीही आपण आपल्या स्वतःचा फायदा व्हावा यासाठी दुसऱ्यांकरता जाळे जे आहेत आपण पसरू नये. आणि हा मुद्दा समजण्याकरता आपण अगोदर गलतीकराचं पत्र 6वा अध्याय आपण काढूया. गलतीकराचं पत्र 6वा अध्याय आपण काढूया. आणि गलतीकराचं पत्र 6वा अध्याय आणि वचन 7 आपण वाचणार आहोत. आणि ह्या वचनातून आपण समजून घेणार आहोत की कपट स्वतःच्याच जाळ्यामध्ये किंवा कपट आपल्याला स्वतःच्या जाळ्यामध्ये कसं अडकवतो या संबंधी संत पौल आत्म्याच्या प्रेरणेने गलती येथील विश्वासदारांना कोणत्या महत्वाच्या गोष्टी सांगत आहेत त्या आपण शिकूया. कोणीतरी वाचण्यास हिंमत करा. 6वा अध्याय आणि 7 वचन. फसू नका. येस ब्रदर सुभाष. फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळते. व्हेरी गुड. माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळत असते. आता ह्या ठिकाणी आपण काय पाहतो, ज्या माणसाने स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून मनात कपट जे आहे धरलेलं आहे किंवा मनात कपट जे आहे ते साठवून ठेवलेलं आहे, तर ते कपट त्या माणसाला समोरच्या व्यक्ती करता जाळे पसरवण्याकरता उकसवत असत. आणि ज्या वेळेला तो माणूस त्या कपटाच्या साहाय्याने उकसवला जातो त्यावेळेला ते कपट त्या माणसाला त्या व्यक्ती करता जाळे जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे टाकण्याकरता सांगत असतो. आणि ह्या सर्व गोष्टी तो माणूस का करू लागतो, कारण त्याला स्वतःचा फायदा व्हावा ही त्या ठिकाणी आपण पाहतो की त्याची ती इच्छा असते, स्वतःचा फायदा व्हावा. पण वचन काय सांगत आहे? वचन सांगत आहे की सावध असा. वचन अतिशय स्पष्टपणे सांगत आहे की फसू नका, सावध असा, फसू नका. देवाचा उपहास जो आहे तो व्हायचा नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचंच त्याला पीक जे आहे ते मिळत असतं. मग आपण जर स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून दुसऱ्यांकरता जर आपण जाळे टाकलेले, जाळे पसरले आहे, मग षडयंत्राचं असू शकतं, बदनामीचं असू शकतं, फसवणुकीचं असू शकतं, निंदेचं असू शकतं, त्याच्यानंतर खोट्यापणाचं असू शकतं, लुटप्पीपणाचं, वेगवेगळ्या प्रकारचे जाळे आहे. जर आपण ते त्या व्यक्तीकरता जर पसरलेले आहे तर आपण असं समजतो की आता समोरच्या व्यक्तीचा फायदा हा मुळीच होणार नाही, तर आपलाच होणार आहे. पण अनेक वेळा जे जाळं आपण दुसऱ्यांकरता पसरलेलं असतं त्यामध्ये आपण स्वतःच जे आहे ते पडत असतो. कारण आपण काल संध्याकाळी शिकलो की जो खड्डा खणतो तोच त्यामध्ये पडतो, जो जाळ पसरतो तोच त्यामध्ये जे आहे ते अडकत असतो. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून एका मुलाने जे काही जाळ आहे आपल्या स्वतःच्या भावाकरता आणि आपल्या वडिलांकरता जे आहे ते पसरवलेलं होतं. आणि तो व्यक्ती जर कोण आहे
तर त्या व्यक्तीचं नाव आहे याकोब. याकोबाने आपले वडील इसहाक यांना फसवून जे आहे स्वतःचा फायदा करून घेतलेला होता. आणि तुम्ही जर संपूर्ण स्टोरी जर वाचली तर कशा प्रकारे याकोबाने आपला बाप इसहाक याला फसवलं, कशा प्रकारे याकोबाने आपला बाप इसहाक ह्याच्या समोर जे आहे स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून कपट रूपी जाळं जे त्याने पसरलं आणि स्वतःचा जो काही फायदा आहे तो करून घेतला. त्याला त्या ठिकाणी तो फायदा फारसा आनंद देणारा वाटला, पण जे त्याने पेरलेलं होतं ते त्याच्याकरताच एक दिवस जे आहे त्रासाचा विषय होणार आहे हे तो विसरला होता. ज्यावेळेस आपण वचन वाचतो उत्पत्तीचं पुस्तक 27वा अध्याय आणि 18 ते 29, बघा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. उत्पत्तीचं पुस्तक 27वा अध्याय आणि 18 ते 29 पहा. तो आपल्या बापाकडे जाऊन म्हणाला, बाबा. तेव्हा तो म्हणाला, काय आहे माझ्या बाळा, तू कोण? तेव्हा याकोब आपल्या बापाला म्हणाला, मी एसाव आपला वडील मुलगा आहे. आपल्या सांगण्याप्रमाणे मी केले आहे. तर उठून बसा आणि मी हरणाचे मांस आणले आहे, एवढे खा आणि आपण मला आशीर्वाद द्यावा. तेव्हा इसहाक आपल्या मुलाला म्हणाला, माझ्या बाळा, तुला जे इतक्या लवकर कसे मिळाले? तो म्हणाला, आपला देव परमेश्वर ह्याने मला ते लवकर मिळवून दिले. मग इसहाक याकोबाला म्हणाला, माझ्या बाळा, जरा जवळ ये. तू माझा मुलगा एसाव आहेस की काय हे मला चाचपून पाहू दे. तेव्हा याकोब आपला बाप इसहाक याच्या जवळ गेला. तो त्याला चाचपून म्हणाला, वाणी तर याकोबाचे आहे, पण हात एसावाचे आहेत. त्याचा भाऊ एसाव याच्या हातासारखे केसाळ होते, म्हणून त्याने त्याला ओळखले नाही आणि त्याला आशीर्वाद दिला. तो त्याला म्हणाला, तू माझा मुलगा एसावच आहेस काय? तो म्हणाला, होय, मीच तो म्हणाला, ते माझ्याकडे आण. मग माझ्या मुलाने म्हणजे तू आणलेले हरणाचे मांस खाऊन मी तुला आशीर्वाद देईन. याकोबाने ते त्याच्याकडे आणले व त्याने ते खाल्ले. मग त्याने त्याला द्राक्षरस आणून दिला, तो प्याला. मग त्याचा बाप इसहाक त्याला म्हणाला, माझ्या मुला, जरा जवळ येऊन माझे चुंबन घे. त्याने जवळ जाऊन त्याचे चुंबन घेतले. तेव्हा त्याने त्याच्या वस्त्रांचा वास घेऊन आशीर्वाद दिला. तो असा, पहा, परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या शेताप्रमाणे माझ्या मुलाचा सुगंध येत आहे. देव तुला आकाशाचे दहीवर व पृथ्वीवरील सुपीक जमिनी आणि विपुल धान्य व द्राक्षरस देव. लोक तुझी सेवा करोत, वंशज तुला नमोद. तू आपल्या भाऊबंदाचा स्वामी हो. तुझे सहोदर तुला नमोद. तुला शाप देणारे सगळे शापग्रस्त होत. तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पाव. आता बघा, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो, जो आशीर्वाद मोठ्या भावाला बाप देणार होता, तो आशीर्वाद आज स्वतः मिळवून घेण्याकरता आपल्या बापा बरोबर जे आहे खोटं बोलला. स्वतःचा फायदा व्हावा यासाठी बघा त्याने कोणत्या गोष्टी केल्या. तो आपल्या बापाबरोबर खोटं बोलला. बापाने जेव्हा त्याला विचारलं की तू कोण आहे, त्यावेळेला तो त्या बापाबरोबर जे आहे, वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतं की तो खोटं बोलत आहे. त्याचा बाप त्याला वचन 18 मध्ये विचारत आहे की बाळा तू कोण? त्यावेळेस याकूब वचन 19 मध्ये म्हणत आहे की मी आपला वडील मुलगा एसाव आहे. बघा, कधी कधी स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून आपण समोरच्या व्यक्तींबरोबर कपटाने वागतो आणि ते कपट आपल्याला खोटं बोलण्यासाठी उकसवतं. ह्या ठिकाणी एक मुलगा आपल्या बापाबरोबर खोटं बोलत आहे. वचन सांगते की तो फक्त आपल्या बापाबरोबर खोटं बोलला नाही स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून. तो आपल्या बापाबरोबर फक्त कपटाने वागला नाही, तर वचन सांगतं की त्याच्या बापाने जेव्हा त्याला विचारलं की तुला इतक्या लवकर कसं काही हरण मिळालं, तो म्हणता तो देवाच्या मागे लागला. त्याने देवाचं नाव जे आहे ते पुढे केलं. तो म्हटला की देवाच्या दयेमुळे, बघा वचन वाचू आपण, ज्या वेळेला बाप मुलाला विचारतो
त्यावेळेला तो कशा प्रकारे वचन 20 वाचा. तेव्हा इसहाक आपल्या मुलाला म्हणाला, माझ्या बाळा, तुला ते इतक्यात लवकर कसे मिळाले? तो म्हणाला, आपला देव परमेश्वर याने मला ते लवकर मिळून दिले. हा, व्हेरी गुड. त्याने आपल्या बापाला कन्व्हिन्स करण्यासाठी देवाचं जे काही नाव आहे त्याचा, देवाच्या नावाचा वापर केला. बघा, स्वतःचा फायदा व्हावा याकरता देवातला देखील सोडत नाही. देवाचा देखील वापर जो आहे तो करायला मागे पुढे पाहत नाही. तो म्हणत आहे की बाबा, देव परमेश्वर याने मला ते लवकर मिळवून दिलं. तो त्यांनी फक्त देवाचा सहाराच घेतला नाही, तर त्याने त्याची जी काही ओळख आहे ती देखील लपवली आहे. ज्या वेळेला आपण स्वतःचा फायदा पाहतो त्यावेळेला कपट आपल्याकडनं इतक्या सर्व देवाला न आवडणाऱ्या गोष्टी ज्या ते करून घेत असतो. याकोबाने आपला बाप याच्यापासून ओळख जी स्वतःची लपवली. तो म्हटला, मी तुझा वडील मुलगा एसाव आहे. लक्ष द्या, स्वतःचा फायदा व्हावा यासाठी आपण कपटाच्या साहाय्याने जे काही जाळे आहे ते पसरवत असतो. पण आपण हे विसरून जातो की जे जाळे आपण पसरलेले आहे त्याच्यामध्ये आपण स्वतः अडकतो, हे आपण विसरून जातो. ह्या ठिकाणी याकोब त्याने जे जाळे पसरलेले होते त्या जाळ्यामध्ये तो स्वतः जे आहे अडकलेला होता. त्याने बापाला फसवलं, त्याने आपल्या भावाला फसवलं आणि त्याने स्वतःचा जो काही फायदा आहे तो करून घेतला. पण लक्ष द्या, जसजसे दिवस हे जात राहिले तस तसं आपण पाहतो त्याच्या जीवनामध्ये त्याला अशा गोष्टी सांगण्यात आल्या. आपण कोणीतरी उत्पत्तीचे पुस्तक 29 अध्याय आणि 23 ते 25 मध्ये पहा. उत्पत्तीचे पुस्तक 29 अध्याय आणि 23 ते 25 वचन. संध्याकाळी असे झाले की त्याने आपली मुलगी लेहा हिला त्याच्याकडे आणले. तेव्हा तो तिच्यापाशी गेला. लाबानाने आपली दासी जिल्पा ही आपली मुलगी लेहा हिची दासी म्हणून तिला दिली. सकाळ झाली तेव्हा पाहतो तर ती लेहा. मग तो लाबानास म्हणाला, आपण माझ्याशी हे काय केले? मी राहिलीसाठी आपली चाकरी केली ना, मला का फसवलं? बघा, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो, याकोबाने आपल्या बापाला फसवलं, याकोबाने आपल्या भावाला फसवलं आणि स्वतःचा फायदा करून घेतला. पण त्याने जे फसवणुकीचं जाळ पसरलेलं होतं त्या जाळ्यात तो देखील अडकला. तो ज्या वेळेला आपल्या मामाकडं पळून गेला त्यावेळेला त्याने मामाची आपण पाहतो की जी मुलगी आहे जिचं नाव वचन सांगितलं त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण वचन वाचतो, वचन 25 ज्यावेळेस आपण वाचतो तर त्या ठिकाणी तो म्हणत आहे की मी राहेलीसाठी आपली चाकरी केलेली होती, आपली नोकरी केलेली होती, पण तुम्ही मला राहेल ही पत्नी म्हणून न देता तिची जी बहीण आहे तिला तुम्ही दिला आणि असं कोण तुम्हाला फसवलं. लक्षात, स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून अनेक वेळा आपण इतरांना फसवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक जाळे जे आहेत ते पसरत असतो आणि आपण हे विसरून जातो की आपण देखील त्या जाळ्यामध्ये जे आहे फसत असतो किंवा अडकत असतो. आणि म्हणून देवाचे लेकरं या नात्याने आपण आपल्या जीवनामध्ये कधीही स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून इतरांकरता जाळे जे आहे ते पसरू नये, कारण देवाला ते आवडत नाही आणि देवाची इच्छा पण नाही आहे की तुम्ही आणि मी त्या प्रकारे वागावं, तुम्ही आणि मी त्या प्रकारे करा. ही देवाची मुळीच इच्छा नाही.
देवाची इच्छा काय आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि देवाची इच्छा जर आपल्याला समजली तर आपण कधीही आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या फायद्याकडे नाही, तर देवाची इच्छा काय आहे ते जाणून घेण्याकडे आपलं लक्ष नाही. चौथा मुद्दा क्रमांक 4 लिहा. मुद्दा क्रमांक 4 आहे, कपटामुळे नाते संबंध तुटतात. मुद्दा क्रमांक 4 लिहा. ज्या वेळेला आपण कपट करतो, कपटाने वागतो, त्यावेळेला हे जे कपट आहे हे आपलं इतरांबरोबर असलं जे काही नातं आहे तोडून टाकतं. आणि आज अनेकांचं नातं हे कपटामुळे तुटलेलं आहे. कपटामुळे विश्वास जो आहे एकमेकांवरचा तो नष्ट होतो. कपटामुळे कुटुंब, मित्र, समाज, नातेसंबंध जे आहे हे तुटतात, यांच्यावर परिणाम होतो. आणि आज तुम्ही जर खऱ्या अर्थाने जर मित्रांचं, कुटुंबांचं, समाजाचं, नातेसंबंधाचं जर अवलोकन केलं तर अनेक नातेसंबंध हे तुटलेल्या अवस्थेवर तुम्हाला दिसतील. आणि ते तुटण्याच्या मागचं कारण जर काय आहे तर कोणत्या तरी एका वर्गाने स्वतःचा फायदा व्हावा यासाठी मनात कपट ठेवलं. आज तुम्ही पहा, आणि त्या कपटाने त्या लोकांना उकसवलं इतरांवरती पोलीस केस करण्यासाठी, इतरांची निंदा करण्यासाठी, इतरांना मारण्यासाठी, इतरांना फसवण्यासाठी, इतरांना चुकीच्या आणि ज्यावेळेस हे निदर्शनामध्ये आलं त्यावेळेला विश्वास उडाला, त्यावेळेला नातेसंबंध जे आहेत तुटले, त्यावेळेला एकमेकांचं तोंड हे आता कधीही पाहणार नाही अशा प्रकारचा जो काही प्रण आहे त्यांनी केला. लक्ष द्या, देवाचं वचन काय सांगतं हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि हा मुद्दा समजण्यासाठी आपण नीतिसूत्राचं पुस्तक 6 अध्याय आणि 16 ते 19 वचन आपण वाचणार आहोत. आणि पहा, त्या ठिकाणी नीतिसूत्राचं पुस्तक 6 अध्याय आणि 16 ते 19 वचनातून आपल्याला शलोमोन राजा हा आपल्याच्या प्रेरणेने काही महत्वाच्या गोष्टी सांगताना दिसत. पहा, 16 ते वचन 19 पर्यंत. परमेश्वर ज्यांचा द्वेष करतो अशा 6 गोष्टी आहेत, नव्हे त्याला अशा 7 गोष्टींचा वीट आहे. उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतःकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी व भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य ह्या त्या होत. व्हेरी गुड. आता ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ज्या आपण ह्या ठिकाणी वाचलेल्या आहेत, वचन स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं 16 पासून तर 19 पर्यंत, ह्या सर्व गोष्टी स्वतःचा फायदा व्हावा ह्या अनुषंगातून कपट आपल्याला करण्याकरता उकसवतात. कपट आपल्याला काय करायला सांगतं माहिती का? कपट आपल्याला उन्मत्त दृष्टीने जे आहे समोरच्या व्यक्तीला बघायला शिकवतं. समोरचा काय करत, माझा भाऊ आहे, माझी आई, माझा मित्र आहे, आणि मी त्याला चांगलेपणे ओळखतो, काही नाही करू शकत. उन्मत्त दृष्टी, दुसऱ्यांना कमी लेखणं. कपट आपल्याला उकसवतं दुसऱ्यांकडे उन्मत्त दृष्टीने पाहण्याकरता. कपट आपल्याला उकसवतं लबाड जे आहे ते बोलण्याकरता. कपट आपल्याला उकसवतं निर्दोष रक्त जे आहे ते पाडण्याकरता. रक्त पाडणं म्हणजे गेलं आणि एखाद्याला काय म्हणतं, एखाद्या धारदार गोष्टीने मारणं हे नाही. फक्त हे, तुम्ही एखाद्याला जर नुसतं टोचून जरी बोललो तरी ते रक्त पाडण्यासारखंच. हो, कपट आपल्याला उकसवतं, आपल्याला फक्त आपला स्वतःचा फायदा दिसतो. कपट आपल्याला उकसवतो आपल्या मित्रांचं, समाजाचं, नातेसंबंधामध्ये असणाऱ्या लोकांचं वाईट करण्याकरता. दुष्ट योजना
कपट आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला समोरच्या व्यक्तीबद्दल करायला लागतं. दुष्कर्माकडे आपण धावतो. आपल्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजे, कोणतंच अडचण यायला नको म्हणून आपण याला भेट, त्याला भेट, याला सांग, याला कर, हे ते सर्व मॅनेज करतो आपण. लबाड बोलणारा खोटा साक्षी अनेक लोकांना आपण उभं करतो. ठीक आहे, 2 पैसे ठेव, पण मी सांगेन तसंच बोलायचं, मी सांगेन तसंच करायचं. भावामध्ये दुश्मनीला होऊन द्यायची. वैमनस्य निर्माण करणारे माणसं कपट आपल्याला शोधायला लावतो, स्वतःचा फायदा व्हावा म्हणून. चर्च कपट करणं हे स्वतःच्या फायद्यासाठी, ते पण चांगलं नाही. त्याच्याने नातेसंबंध तुटतात, त्याच्याने फार मोठी दरी जी आहे ती निर्माण होते. आणि पवित्र शास्त्रामध्ये यहूदा इस्करियोत याने कपट केलं, स्वतःचा फायदा व्हावा. चांदीच्या 30 रुपयांकरता त्याने मनामध्ये कपट ठेवलं आणि येशूला धरून देण्याकरता त्या कपटाने त्याला उकसवलं. देवाबरोबर तो येशू सोबत तो राहायचा. येशूला त्याने अनेक चमत्कार करताना पाहिलं, पण त्याचं लक्ष हे मुळीच देवाच्या गोष्टीकडे नव्हतं. यद्यपि तो देवासोबत होता तरी, यद्यपि तो देवाची सेवा डोळ्याने बघत होता तरी, उघड्या डोळ्याने त्याने बघितलं येशूला पाण्यावरती चालताना, भुकेल्यांना जेव घालताना, मेलेल्यांना जिवंत करताना, कुष्ठरोग्यांना बरं करताना, मुक्यांना वाचताना, लंगड्यांना चालताना, वाळलेल्या हाताच्यांना बरं करताना, गर्देकरच्या प्रदेशात असलेल्या 2000 भूत लागलेल्या व्यक्तीला बरं करतात. यहूदा इस्करियोत याने सर्व गोष्टी बघितल्या, पण तुम्हाला माहिती आहे की त्याचं लक्ष देवाकडे नव्हतं, देवाच्या गोष्टीकडूनच नव्हतं. त्याचं लक्ष फक्त स्वतःचा फायदा कसा होईल आणि ते करण्याकरता कोणत्याही थराला कसं जायचं ह्याकडे त्याचं लक्ष. त्याने काय केलं माहिती का? 30 रुपये बघा, वचन वाचू आपण कोणीतरी. मत्ते 26 अध्याय 14 ते 16. मत्ते 26 अध्याय आणि 14 ते वचन 16 काय म्हणत आहे? तेव्हा यहूदा इस्करियोत नावाचा 12 जणांतील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल? त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. मी जर त्याला धरून दिलं तर मला काय मिळेल? ज्याच्या बरोबर बसून जेवण केलं, ज्याच्या बरोबर राहिला, बघा तुम्ही कपट काय करत, चांगलं नातं तोडून टाकत. ह्या ठिकाणी यहूदा इस्करियोत ह्याने स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून येशू बरोबर जे आहे कपट स्वरूपात वागायला सुरुवात केली. आणि तुम्हाला मी जर येशूला धरून दिले तर मला काय भेटेल? आणि त्याने त्याला 30 रुपये तोडून दिले. तेव्हापासून तो येशूला धरून देण्याची संधी पाहू लागला. स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून आपण इतरांकरता मुळीच नाशाचं कारण ठरलं. यहूदा इस्करियोत काय केलं माहिती का? बघा वचन काय म्हणतो, वचन 47 ते 50 वचन, त्याच्यातलं 47 ते 50. बोलत आहे इतक्यात पहा, 12 जणांतील एक जो यहूदा आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील त्यांच्याकडून तलवारी व सोटे घेऊन आलेला मोठा समुदाय होता. त्याला धरून देणाऱ्याने त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की मी त्याचे चुंबन घेईन, तोच आहे, त्याला धरा. मग त्याने लगेच येशू जवळ येऊन गुरुजी सलाम असे म्हणून त्याचे चुंबन घेतले. येशूने त्याला म्हटले,
गड्या ज्यासाठी आलास ते कर, तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला अटक केली. हा, बघा किती षडयंत्र केलं त्याने. आणि नातेसंबंधाला किंमत दिली. त्याने देवाच्या गोष्टीने किंमत दिली नाही. देवाच्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. त्याने कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं? स्वतःचा फायदा, कपट, निर्दोष रक्त पाडण्याकरता पण त्याने मागे पुढे विचार नाही केला. नातेसंबंध तोडायला देखील तो तयार होऊन गेला स्वतःच्या फायद्यासाठी. बघा, ज्यावेळेस वचन 27:3 आणि 5 पहा. अध्याय 27:3 आणि 5, 3 ते 5 पहा. तेव्हा तो शिक्षास पात्र ठरण्यात आला असे पाहून त्याला धरून देणारा यहुदा पस्तावला आणि ते 30 रुपये मुख्य याचक वडील यांच्याकडे परत आणून म्हणाला, मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे. ते म्हणाले, त्याचे आम्हाला काय, तुझे तूच पाहून घे. मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला. त्याला पस्तावा आला. ज्या वेळेला आपण स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून नुकसान करतो ना, ते नुकसान जेव्हा आपण डोळ्याला पाहतो झालेलं, त्या वेळेला कुठेतरी पस्तावा येतो. पण वेळ निघून गेलेली असते. कारण तोपर्यंत नातेसंबंध तुटलेले असतात. अनेक गोष्टी मनामध्ये एकमेकांप्रती ह्या बिघडून गेलेल्या असतात. आणि तुम्हाला माहिती का, कपटाने वागणं हे मुळात चांगलं नाही. एवढा इस्करियोत हा कपटाने येशू बरोबर वागला, पण तुम्हाला त्याचं नातं येशू बरोबर, देवाबरोबर कायमचं संबंध. त्याने आत्महत्या केली. फार वाईट दिवस येतात. एखाद्याचा तळतळाट घेणं, एखाद्याला फसवणं, एखाद्या बरोबर डुप्लिकेट वागणं, एखाद्याला त्रास देणं, एखाद्याकरता जाळं पसरणं, एखाद्याबरोबर कपटाने वागणं, एखाद्याची निंदा करणं, एखाद्याची बदनामी करणं फायद्यासाठी, हे चांगलं नाही. याचे परिणाम फार वाईट होतात. आज अनेक लोक त्यांच्या वागण्यामुळं वाईट गोष्टींचा सामना करत आहेत, त्यांच्या कपटीपणामुळे. आपण जे काही पेरतो त्याचं पीक मिळतं. जो खड्डा घालतो तोच त्यामध्ये जे आहे ते पडतो. देवाला नाही आवडत. आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे. आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे की कपटामुळं, कुटीलपणामुळं आपण सत्यापासून भटकलं जातो आणि आपला नाश होतो. नाही झालं स्वतःचा फायदा, काही हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं, देव तुमचं नुकसान करू देईल? नाही. वचन सांगतं की तो चांगल्यावरही पाऊस पडतो, वाईटावरही पाऊस पडतो. तो चांगल्यावरही सूर्य उगवतो आणि वाईटावरही सूर्य उगवतो. तो कधीही तुमचं वाईट देणार. ज्या गोष्टींची गरज तुम्हाला आहे ना, लक्ष द्या. कोणी कितीही अडखळण म्हणलं त्या गोष्टी तुमच्यापर्यंत येऊ नये यासाठी. पण देवाला कळतं, देवाला समजतं की तुम्हाला कधी, कुठं, केव्हा त्या गोष्टी द्यायच्या. आणि म्हणून कपटाच्या सहाय्याने चांगल्या गोष्टी मिळवण्याचा मुळीच प्रयत्न करू नका. ते वाईट आहे आणि देवाला मान्य नाही. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित कर.